स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कालचा जो व्हिडिओ मी संध्याकाळी टाकलेला आहे जो श्रीम ब्रिजी मंत्राचा आहे त्याचा उच्चार काही जणांना कळलेला नाहीये, मात्र मी तो तुम्हाला डिस्प्लेला दिलेला आहे। वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। केव्हा करायचा तर ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळी तुम्हाला करायचा आहे। पिरियड मध्ये सुद्धा जपमाळ न घेता केलात तरी चालेल आणि दिवसभरात जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। मंत्र आहे श्रीम ब्रिजी, श्रीम ब्रिजी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तर आता आहे 5 डिसेंबर रोजी आहे कालभैरव जयंती। अर्थातच उपाय आणि सेवा दोन्हीही आपल्याला करायचे आहेत। कालभैरव जयंती, कालभैरव हे साक्षात वाईट गुण, तमोगुण किंवा आपल्यातले वाईट दुर्गुण आणि अन्यायावर न्याय करणारे म्हणजे कालभैरवनाथ बाबा। अतिशय आपण उग्र रूपाचे शिवशंकर ते आहेत। कडक रूप मानलं जातं, तितकंच इच्छापूर्तीसाठी सुद्धा कालभैरवनाथ बाबांना खूप मान दिला जातो। आणि जे कोणी प्रत्येक रविवारी जाऊन कालभैरव मंदिरात एक नारळ ठेवून आरतीला उपस्थित राहील त्याच्या आयुष्यात खरं तर तसे तर कोणते प्रॉब्लेम राहत नाहीत, पण काही जणांना नाही जमत, त्यामुळे वर्षातून एकदाच सेवा करायला जमती। अशा लोकांनी काय करावं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात। काही वेळेस आपल्या पतीला व्यसन असतं, पती बाहेरच्या नादामध्ये असतो किंवा अडकलेला असतो, जुगार खेळत असतो, रस्सा त्याला काय म्हणतात, रस्सा नाही सट्टा खेळत असतो, असं काही काही लॉटरीचे नाद असतात, कुणाला खूप वेगवेगळे नाद असतात, मुलांना नाद असतात, सिगरेट, दारू। आजकालची मुलं अनेक ज्या व्यसनात नाही अडकलं पाहिजे, मावा, गुटखा, ज्यातून त्यांचं तारुण्य खराब होत आहे, ज्यातून त्यांचं अभ्यासातून लक्ष उडत आहे, अशा अनेक गोष्टी आता तरुण वयातली मुलं करत आहेत। आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आयुष्यामध्ये प्रगतीच्या ऐवजी अधोगतीकडे मुलं जात चालली आहेत। 100 अगदी मी तुम्हाला सांगते 50च मुलं असतील जी अध्यात्मामध्ये आहेत, जी देवाला मानतात, जी देवाचं करतात, जी देवासाठी काहीतरी वेळ काढतात, नाही तर अन्यथा मुलं टीव्ही, मोबाईल, पिक्चर आणि गेम्स या नादालाच लागलेले आहेत। अशा वेळेस आई वडिलांना सुचत नाही की आपण संस्कारात कुठं कमी पडलो। तर अशा वेळेस कालभैरवनाथाची जर तुम्ही सेवा केलीत, पतीसाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी, कुणासाठीही तुम्ही ही सेवा केलीत तर तुमचे वाईट नाद, वाईट गुण, अंगातला आळस हे सगळं काही जाण्यास मदत होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते। मात्र यासाठी मनापासून कळकळीने तुम्हाला कालभैरवनाथ बाबांच्या चरणांशी जाऊन विनंती करावी लागेल। तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते। कुठल्याही वाईट मार्गाला लागू नका। सर्वप्रथम जुगार खेळत असाल, सट्टा खेळत असाल, काय जे त्याला म्हणतात मला त्याचे शब्द जास्त माहिती नाहीयेत, त्या नादाला लागू नका। आपली लक्ष्मी आपल्यावर नाराज होते, तुम्हाला सवय लागलेली आहे, कुणीतरी ती लावलेली आहे आणि हे वाईट आहे हे जाणून घ्या। यामुळे आपल्या घरातला, आपल्या मुलाबाळांच्या वाटणीचा, आपल्या आईच्या वाटणीचा पैसा आपण चुकीच्या मार्गावर घालवत आहोत आणि लक्ष्मी कधीही जुगार खेळणाऱ्यांना एकदम देऊन बघेल, त्याच्या दसपट काढून घेईल आणि तुम्हाला एक दिवस रस्त्यावर आणेल। इतका जुगार खेळणं वगैरे या ज्या सवयी आहेत त्या अत्यंत वाईट आहेत, कारण लक्ष्मीचा आपण गैरवापर करतो, लक्ष्मीला आपण नंबर लावतो लक्ष्मीचे आणि लक्ष्मीला हे कधीही पटत नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते। त्यापेक्षा काय करावं आयुष्यात? सेवा कराव्यात, उपाय करावं, अध्यात्म करावं, नामस्मरण करावं। तुम्हाला जितका जमेल तितका वेळ, दिवसातले 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, तुम्ही घरात असाल तर 2 तास तुम्ही देवापाशी बसा। जी मनशांती तुम्हाला मिळेल ती जगात कुठंही विकत मिळणार नाही। चला व्हिडिओच्या विषयाकडे वळूया, कारण हे मोटिवेशन तर मला तुम्हाला खूप द्यावंसं वाटतं, पण त्यामुळे व्हिडिओ मोठे होतात। तुम्हाला त्या दिवशी दुपारी काय करायचं आहे? तुमच्याकडे जर मंदिर नाहीये, काहीच नाहीये तुमचे, तर तुम्हाला घरगुती काय करायचंय ते आधी सांगते। दुपारी 12 वाजता तुम्हाला, बरोबर दुपारी 12 वाजता तुमची जी सकाळची पूजा आहे ती करून घ्यायची। फक्त शिवपिंडी असेल ती बाजूला ठेवायची। 12 वाजता ती तुम्हाला तांबणात घ्यायची आहे, त्याच्यावर तुम्हाला पाण्याने आधी 5 वेळा अभिषेक करायचा आहे। श्री कालभैरवनाथ की जय, श्री कालभैरवनाथ नमो नमः, असं काही तुम्हाला जो सुचेल तो मंत्र म्हणत 5 वेळा पाण्याने, 5 वेळा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असं म्हणून ती पिंडी स्वच्छ पुसायची आहे। त्याला भस्म लावायचं आहे, त्याला पांढरं फूल व्हायचं आहे, पांढरा नैवेद्य तुम्हाला व्हायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला
11, 21, 51 किंवा 108 बेलपत्र तुम्हाला शंकराच्या पिंडीवर पालथे चढवायचे आहेत. देठ आपल्याकडे, पान आपल्या पिंडीवर झाले पाहिजे आणि जी सुलट बाजू असते त्याच्यावर चंदनाचा टिळा किंवा ओम नमः शिवाय असं लिहून तुम्हाला 11 पानं, 21 पानं किंवा 108 पानं ही तुम्हाला बेलपत्रावर तुम्हाला चंदनाचा टिळा लावून व्हायची आहेत. आणि ओम नमः शिवाय लिहिलं तर जास्त चांगलं, वेळ नसेल तर टिळा लावलात तरीही चालेल. या दिवसात बाजारात विकत मिळतात पानं. झाड शोधा, प्रत्येक शंकराच्या मंदिरापाशी तुम्हाला बेलाचं झाड सापडेल, तिथून तुम्ही बेलाची पानं आणू शकता. एकच पान मिळालं तरी चालेल, मात्र 11, 21, 51, 108 पानं आणून जर हा उपाय केला तर हा तुमच्यासाठी जास्त चांगला असेल. नंतर त्यातलं जे एक बेलपान आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. एक बेलपान तुमच्या मुलाजवळ द्यायचं आहे, एक बेलपान तुमच्या स्वतःजवळ, एक बेलपान पतीजवळ आणि जर जास्त असतील त्यापेक्षा तर बाकीची मग निर्माल्यात ठेवायची आहेत. हे बेलपत्र जवळ तुमचं संरक्षण कवच बनेल आणि तुम्हाला अतिशय जास्त फायदा होईल. त्याचप्रमाणे खूप लेडीजच्या अंगात आळस असतो, पुरुषांच्या अंगात काम तर करायचं असतं पण ताई अंगातला आळसच जात नाहीये, काय करू, वाईट विचार येतात, पुढे जाण्याचे मार्ग सुचत नाहीत, असं वाटतं संपून जावं. अशा परिस्थितीत काय करावं तर तुम्हाला किंवा मुलांचं अभ्यासात डोकं लागत नाहीये, मुलं अशी वेगळ्याच कशात तरी आहेत, वेगळ्याच विश्वात आहेत, त्यांना घराची ओढ नाही, त्यांना अभ्यासाची ओढ नाही, त्यांना आई वडिलांची ओढ नाही, भाऊ बहिणींची ओढ नाही, स्वतःच्याच नादात मुलं 24 तास आहेत. अशा वेळेस काय करावं तर संध्याकाळी 6 नंतर बघा, संध्याकाळी 6 नंतर महादेवाच्या मंदिरात किंवा काळ भैरवनाथांच्या मंदिरात, शक्यतो काळ भैरवनाथांच्याच मंदिरात जायचं आहे. नसेल उपलब्ध तर तुम्हाला शंकराच्या मंदिरात गेलं तरी चालेल, कारण काळ भैरवनाथ हे शंकराचंच एक उग्र रूप आहे, उग्र अवतार आहे. त्यामुळं दोन्हीही एकच आहे, दोन्हीकडे गेलात, एकाच ठिकाणी गेलात तरी चालेल. संध्याकाळी तुम्हाला एका पणतीमध्ये मोहरीचं तेल संध्याकाळी 6 नंतर, बघा घरात केलं तरी चालेल, मंदिरात केलं तरी चालेल. घरात करताना कसं करायचं ते अगोदर सांगते. तुम्हाला घरामध्ये संध्याकाळी 6 नंतर एका पणतीमध्ये मोहरीचं तेल आणि 4 मुखी दिवा, 2-2च्या 8 वाती म्हणजे 4 मुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे पणतीमध्ये. आणि तुम्हाला एक पणती अशीच महादेव मंदिरात सुद्धा लावायची आहे आणि एक पणती तुम्हाला घरामध्ये लावायची आहे. आणि घरामध्ये तुम्ही पणती आणि सोबत उदबत्ती लावायची आहे. त्या उदबत्तीचा अंगारा आपल्याला हवा आहे. तुम्हाला 11 वेळा किंवा 3 वेळा काळभैरव अष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणाला जास्त उत्तम, वेळ नसेल तर 3 वेळा म्हणा. आणि त्यानंतर ते जे तेल आहे, ते जे मोहरीचं तेल आहे ते आता काळभैरवनाथांपर्यंत पोहोचत आहे, ते तेल तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यावर लावा किंवा टिळा म्हणून लावू शकता. आणि ते जे तुम्हाला अंगारा आहे, काळभैरव अष्टक म्हणताना जे अंगारा आहे तो अंगारा तुम्ही प्रत्येकाच्या अंगावर फुंका, अंगाराचा टिळा लावा, उरलेला अंगारा ठेवून द्या. परत कधी असं वाटलं तुम्हाला निगेटिव्हिटी आली आहे, मुलं ऐकत नाहीयेत, त्यांच्या पाण्यामध्ये गपचूप घाला आणि त्यांना प्यायला द्या. अतिशय जास्त सुंदर असा रिझल्ट तुम्हाला दिसेल. असाच दिवा तुम्ही काळभैरवनाथांच्या मंदिरात किंवा शिवशंकरांच्या मंदिरात लावू शकता. मात्र तेल हे मोहरीचंच तुम्हाला लावायचं आहे, इतर कोणतंही तेल किंवा तूप चालणार नाहीये. कारण मोहरीचा तेल हा आपल्याला म्हणजे नाशाकडून चांगल्याकडे आणतं. म्हणजे आपला जर नाश होणार असेल, आपल्याला जर दुर्भाग्य ओढवणार असेल तर आपलं भाग्य चांगलं होण्यास, प्रबळ होण्यास मदत होते. म्हणून दुर्भाग्याकडून सौभाग्याकडे येण्यासाठी तुम्हाला तिळाचं नाही तर मोहरीचंच तेल वापरायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, वाईट संगत असेल, नाद वाईट सुटत नसतील, घरात वाईब्स निगेटिव्ह असतील, तेच जे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात, 100% घरात प्रॉब्लेम असतात, कोणी सांगतं कोणी सांगत नाही, त्या सगळ्यांसाठी उपाय आहे की तुम्हाला ही जी घरातली सेवा सांगितली ती 21 दिवस पुढे कंटिन्यू करायची आहे. रोज 4 मुखी दिवा लावण्याची गरज नाही, 1 मुखीच दिवा लावला तरी चालेल. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, 3 वेळा काळभैरव अष्टक म्हणायचं. म्हणजे काळभैरव जयंतीपासून 21 दिवस पुढे, मध्ये पिरियड आला गॅप टाका, 4 दिवस पुढे करा, पण 21 दिवस कंटिन्यू करा. आणि हा अंगारा आणि हे तेल रोज तिळक म्हणून सगळ्यांना लावा आणि बघा, मला सांगा काय फरक पडतो ते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरातही तो अंगारा फुंकायचा आहे. व्यसन, वाद विवाद, पती पत्नीत जमत नाही, मुलांशी जमत नाही, जावेशी जमत नाही, सासूशी जमत नाही, घरात अखंड वाद आहेत,
खूप वास्तुदोष आहेत, घरामध्ये काहीच चांगलं होत नाहीये, आयुष्यात चांगलं काहीच घडत नाहीये, आयुष्य नकोसं झालं आहे, आयुष्यात असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं असंही काही जणांना वाटतं, अशा वेळेस काय करायचं तर काळ भैरवनाथांच्या शरण जायचं। शरण जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, तुम्हाला एक उपाय सांगत आहे तो करायचा आहे। 11 लिंबू, लिंबू हे काळ भैरवांना अतिशय आवडती गोष्ट आहे। लिंबू तुम्हाला 11 लिंबू बाजारातून जाऊन न डागाळलेले चांगले लिंबू घेऊन यायचे आहे। 11 लिंबू घरी आणायचे आहेत, काळे उडीद आणायचे आहेत, तुम्हाला 2 अगरबत्त्या, हे साहित्य तुम्हाला आधीच आणून ठेवायचं आहे। 11 लिंबू आदल्या दिवशी म्हणजे 4 तारखेला आणून ठेवा आणि 5 तारखेला सकाळीच तुम्ही 1 लिंबू हातामध्ये घ्यायचं आणि तुम्हाला काळभैरवाष्टक म्हणायचं। असं म्हणून ते देवापाशी एका ताटलीत भांड्यात लिंबू ठेवा। दुसरं लिंबू हातात घ्यायचं, अडचण बोलायची, पहिलं लिंबू हातात घ्यायचं, अडचण बोलायची, असं करत 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणत ते 11 लिंबू अभिमंत्रित करायची। आता तुमची ही 11 लिंबू अभिमंत्रित झालेली आहेत। संध्याकाळी काळभैरवनाथाच्या मंदिरात किंवा शंकराच्या मंदिरात जायचं। 90% काळभैरवनाथांचंच मंदिर शोधा, नसेल तर शंकराचं मंदिर चालेल आणि तुम्हाला ही 11 लिंबांची माळ काळभैरवनाथांना व्हायची आहे। वाहताना कळकळीनं तुम्हाला तुमची प्रार्थना सांगायची आहे, जीव तोडून तुमची प्रार्थना सांगायची आहे की मला कुठल्या अडचणीतून बाहेर पडायचं आहे। काळे उडीद व्हायचे आहे, थोडं तेल न्यायचं आहे घरातून, तेही व्हायचं आहे, उदबत्ती लावायची आहे आणि तिथला जो पहिला अंगारा आहे तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि तो अंगारा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे, म्हणजे फुंकायचा आहे, सगळ्यांना लावायचा आहे। जाताना नारळ, खडीसाखर, काळे उडीद, लिंबू, लिंबूची माळ, उदबत्ती, कापूर इतकं साहित्य घेऊन जायचं आहे। मंदिरात जायचं आहे। सर्वप्रथम तिथं बसून सुद्धा जर तुम्हाला 1 वेळा तरी काळभैरवाष्टक म्हणता आलं तर म्हणा, कारण तिथली जी ऊर्जा असते ती आपल्या घरापेक्षा अत्यंत वेगळी असते। तिथं तुम्ही जोरात काळभैरवाष्टक म्हणा, कोण काय म्हणते लाज बाळगू नका, कारण आपण सेवेसाठी आलेलो आहोत। जोरात काळभैरवाष्टक म्हणा, त्यानंतर त्यांना लिंबाची माळ वाहा, तिथला अंगारा घरी आणा, नारळ, खडीसाखर, फूल, अगरबत्ती, कापूर तिथं प्रज्वलित करा आणि त्यानंतर घरी या, तो अंगारा सर्वत्र फुंका। जास्त अंगारा आणला असेल तर एका डबीत ठेवून द्या। अतिशय उच्च कोटीच्या या सेवा आहेत, उपाय आहेत, हे केल्यानं तुम्हाला घरामध्ये 24 तासाच्या आतच चांगले रिझल्ट दिसून येतील आणि नाही दिसले तरी 8 दिवस 15 दिवस तुम्ही हे करत राहणार आहात। 21 दिवस तुम्हाला पुढे ही सेवा, मंदिरात नाही जायचं, घरची सेवा 21 दिवस पुढे कंटिन्यू करायची आहे। बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय फरक पडतात ते। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। जितके व्हॉट्सअप ग्रुप, जितके नंबर तुमच्याकडे आहेत तितक्या जणांना पाठवा किंवा तोंडी सांगा, पण सेवा करा। सेवा केल्यानं तुमचं नेहमी भलं होईल। सेवा कधीही वाया जात नाही, ती कोणत्याही देवाची असू देत। खरोखर सांगते की सेवा कधी वाया जात नाही। रोजच्या सेवेत जरी काळभैरवाष्टकम तुम्ही म्हटलं तरी तुमच्यासाठी ते उत्तम आहे। तुमच्या आयुष्यातले निम्मे त्रास कमी होतील। बघा, ज्यांना वेळ आहे त्यांनी म्हणा, ज्यांना वेळ नाही त्यांनी ऐका। हेडफोन कानात घालून गाणी ऐकण्यापेक्षा जर असं तुम्ही श्रीसूक्त, काळभैरवाष्टक अशा गोष्टी जर ऐकाल तर तुम्हाला जास्त फायद्याचं होईल असे मला तरी वाटतं। मी जीव तोडून सांगते, तुम्ही ते किती आपलंसं करायचं आणि किती ते तुम्ही आत्मसात करायचं ही शेवटी तुमची इच्छा। श्री स्वामी समर्थ।